सर्वांना नमस्कार. तर ही सर्व फौज आणि ही सर्व सेना घेऊन आम्ही निघालो होतो शाळेच्या वनभोजनासाठी. खरं तर मुलं खूप एक्सायटेड होतात असं बाहेर निघायचं म्हटलं तर. प्रत्येक वेळी अभ्यास आणि ह्यामुळे मुलं दमतात, कंटाळतात आणि कधीतरी बाहेर त्यांना नेणं गरजेचं असतं. त्यामुळे शाळेकडून हा वनभोजनचा प्लॅन ठरला होता आणि ह्या शाळेत आश्चर्याची गोष्ट आणि अभिमानास्पद गोष्ट एक म्हणजे की ह्या शाळेमध्ये सर्व लेडीज शिक्षिका आहेत, ज्या की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. प्रत्येक काम चोख जबाबदारीने आणि नीटनेटके व्यवस्थित ह्यांच्याकडून हे काम केलं जातं. खरं तर खूप छान वाटतं. एक असं म्हणतात, की एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो. पण इथे तसं नाहीये. इथे स्त्रीच्या मागे स्त्री उभा आहेत आणि अ, अगदी कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ देत, दुःख येऊ देत किंवा काहीही असो, कार्यक्रम असो, सगळं काम व्यवस्थित जबाबदारीने ह्या चारही शिक्षिका व्यवस्थित पार पाडतात आणि ह्याचा खूप मला तरी अभिमान वाटतो. खूप छान वाटतं हे सगळं असं बघून. आणि आम्ही फायनली निघालो सर्वजण आणि मुले जवळ-जवळ 2 ते 2.5 किलोमीटरचा हा प्रवास होता. सर्व मुले अक्षरशः खूप उत्साहात होती. खूप छान वाटत होतं त्यांना कारण खूप दिवसांनी असं शाळेतून बाहेर त्यांना पडायला मिळत होतं. आज अभ्यासाला सुट्टी होती. दंगा मस्ती करण्याचा हा दिवस होता त्यांचा. तर चला फायनल आम्ही आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो, जे की पावथका मंदिर जिथं की ज्योतिबाचं मंदिर आहे आणि ज्योतिबा हा देव आहे. आम्ही जाऊपर्यंत निम्म्याचा निम्मा स्वयंपाक तयार झाला होता. इतका छान वास सुटला होता, भारी वाटत होतं. कारण सर्व मुलांना इथे जसं जमेल तसं भाज्या आदल्या दिवशी आणायला लावतात आणि त्या सगळं मिक्स भाज्यांचा, जी की भोगीला आपण करतो, त्या मिक्स भाज्यांचा इथे आमटी आणि भात केला जातो. इतका छान वास येत होता. खरंच तोंडाला पाणी सुटलं इथं. इतकं छान सगळं स्वयंपाक इथे चालू होता. आणि मुलांनी जो काही खाऊ आणला होता, तो झाल्यानंतर इथे मुलांसाठी मॅडम कोडं घालत होती आणि त्याचं उत्तर मुलांना द्यायचं होतं. बघा तुम्हाला जमतंय का ह्या कोड्याचं उत्तर? मी दगडधोंड्यात राहतो, मेलेली माणसं खातो, देवपूजेला मात्र सगळ्यात अगोदर जातो. मी कोण? प्रत्येक विद्यार्थी इथं प्रश्नाचं उत्तर देऊ लागला होता. पण एकाला सुद्धा ते नाही जमलं. पण प्रयत्न केले ते. असं काही नाही की घाबरले आणि प्रत्येकजण इथं प्रयत्न केलं आणि आम्हाला सुद्धा हे उत्तर नाही जमलं. डोकं भरपूर चालवलं पण नाही ह्याचं उत्तर कळालं. तर ऐका ह्याचं उत्तर सुद्धा. काय करताय? आदिमानव माहितीये का? आदिमानव त्यांनी अग्नी कशी तयार केली? व्हेरी गुड. दगडाला दगड घासला आणि त्यांनी पहिल्यांदा अग्नी निर्माण केला. आता मेलेली जी माणसं आहेत त्यांना काय लावतात? हा? आणि देवपूजेला अगोदर अगरबत्ती, सगळ्यात अगोदर मान कुणाचा असतो? त्या अगरबत्ती कशाने पेटवतात? म्हणजे ह्या कोड्याचं उत्तर आहे अग्नी. आग. आणि असंच भरपूर मुलांनी सुद्धा शिक्षकांनी सुद्धा घातलं होतं आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा.
आणि खूप छान वाटलं. खरं तर एवढ्या लहान वयात मुलांची एवढी जबरदस्त स्मरणशक्ती पाहून खूप आश्चर्य वाटलं. खरं तर आम्ही इतकं लहान असताना इतकं आमचं खरंच स्मार्ट बुद्धी नव्हती. इतकी छान ह्या मुलांची बुद्धी आहे. प्रत्येकजण इथे गोष्टसुद्धा सांगितली. थोडाफार एन्जॉय झाला आणि जेवण झाल्यानंतर आधी देवाला नैवेद्य दाखवला गेला आणि त्यानंतर मग मुलांना वाढण्यात आला आणि त्यानंतर आम्ही जेवलो. खरं तर मला सर्वजण विचारतात, की "तू शाळेत शिक्षिका आहेत का शिकवायला?" तर मी शिक्षिका नाही, तर मी अध्यक्ष आहे, जी की एस-एम-सी कमिटी असते शाळेत आणि त्याची मी अध्यक्ष आहे आणि त्यानंतर सर्वजण मुलं जेवल्यानंतर आमची वेळ आली जेवायची. एवढं सगळं छान जेवण आणि खूप छान तोंडाला पाणी सुटलं होतं. खरंच भारी वाटलं आणि हा असा होता दिवस आणि सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो मुलांना घेऊन परत शाळेत. शाळेच्या वेळेतच ही ट्रिप अरेंज केली जाते आणि तर असा होता हा वनभोजनाचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन ब्लॉगसह. बाय बाय.